रेखा त्याला इकडे सर ना मागेतून पुढे पिढी जाई ना तू. मी त्याला सर काल जासून लगेच उठी जायतो. चालू आता झोप आहे त्यानं नुसती, म्हणून एकदम आडू बोलणं पडत त्यानं करता. काय सांग राहिली तू? आईना फोन येलो होता असं. आव माय आईन तिसना फोन जाऊ ना सर तासरीन कोणता आगोरी बाबा येलो होता म्हणे गाव मा. तर तो बाबा सांगे तर का पाय वावेन असं वावेन तसं वावेन मला सासे आईन तिसले म्हणता असं काय का ऐकतेस तुम्ही. काय बी कमान साधन आहे त्यास ना, काहीच करा नाही त्या. काय करतील दिदी आण 2-4-5 रुपये जाऊ दे आणत तर त्यासले. मी माई पैसा जात का दारा पेतोस ना, मग उलट आपले पाप दोष लागस ना तो. हा मग भाजी पोळी काही बी चिरा ना ते ती देऊन काढत असली तेच ना. यांना माहीतच नाही त्या बोलता माईक करते तस माणूसले चालू डोळ्या बांधतच त्या. आई तेच सांगे ना, ती रीना ताई नाही का गुणगुंदी मम्मी, ती डायरेक्ट सांगे म्हणे मी चालू मांजरने कुत्री बनायदेस म्हणे पाहिल्या म्हणे असं सांगा डायरेक्ट. आई तर डायरेक्ट शॉक लाग गया. हा मांजरने कुत्री बनायतो असा फिरता का तो. मग आई त्यानुसार घाबरी राहतात. मी अजून थोडंसं तिसलं म्हणता असं घाबरू नका तुम्ही, एवढं बाईसले सगळं शिकाळणार म्हणतं चांगलं उचलणीचं सांगणार म्हणतं तुम्ही जशा घाबरी राहणार तर कसं होईल म्हणतं. मग आईले करणार पडी फोन माले व्यवस्थित मायले. हे असं चालू चिल्लर लोकेच ना गोष्टीच माही हो का माहिती का हुशार आहे कसं काय ako असं चालायला लागतस. आई तिचं काहीच करा नाही. कोणी असं जर दोन शब्द व्यवस्थित बोला ना लगेच आई तिथे असं वाटस तर आपला मारणा म्हणी जाऊ असंच वाटस. तसं नाही राहत बा. दुनिया ओळखा ना बोलतं कठी नाही. लोक गोड बोले आणि डोपर सोले आहेत. मग मी तेच सांग आई दिसले आई म्हणता असं कोण्या गोष्टीच म्हणा काय जा तुम्ही असं काय म्हणतो का पैसा वगैरे द्यायला का म्हणतो तुम्हाला एवढ्या घाबरी राहणार तुम्ही तर. पैसा बिलकुल द्यावा आणि माय कोणले. नाही आई तिथे 20 रुपयाचे जाते आले 21 रुपया दक्षिणा म्हणून ते तिथं. आई म्हणे मला अशी मौनी टाकी म्हणे त्यानी म्हणे डायरेक्ट 200 नोट मला 20 नोट टिके म्हणे ते बरी आखो जडा माय होती म्हणे. जडा मायांच्या स्मारा असंच जडा माय बोलली म्हणे येडी बिडी बघी का म्हणे 200 रुपया दिरा येते म्हणे मला डायरेक्ट 20 रुपयांगत दिरा तुम्ही म्हणे 200 नोट. हा असं कसं त्याने डोळ्या बांधात म्हणे म्हणा मला जरा असं म्हणजे गडीवर सुधरेच नाही म्हणे डायरेक्ट मी एवढी हुशार बाई म्हणे पण मला समजता समजे नाही म्हणे काय सुधरे नाही म्हणे मला. बाई तमासाची माय नवी मग असं अंजर कर माझ गुशी घ्या कायच बाई ना एकली दुखली रास असं चांगलं आहे का कोणले उभंच करवणी ना. चल चल वेळ वही राहणार बरं म्हणा आला. दावाची घ्या मी जा सांगोडले. हा जा तुम्ही आंघोळले जा टिफिन वगैरे सगळं रेडी. नाश्ता तर करा थोडासा आंघोळ करेसन. मला काही नाही मला 2 खजूर आणि 1 ग्लास दूध देते बस. आज नाश्ता नाही करणार यार मूडच नाही आज खावा ना बिलकुल बी. खजूर देते मला 2 बस. मग केळी वगैरे पण होतं ना ऍपल पण होतं. नको नको आता काहीच नको वेळ पण मी घ्या ते. नुसतं 2 खजूर आणि 1 ग्लास दूध दे बस. सांगा ना तेवढं तू जास्त नको बोलत जाऊ रे का. मी काय बोलणार मी तुम्हाला स्वतः सांगेन. ते बी रागेस तुम्ही. अरे जानू रागणं नाहीये पण ते कसं मग नाट लाग जास्त नाही यार समजत जाय ना तू. असं ऊन आहे ना म्हणे गावले आई म्हणे अशा जया इराण्यात म्हणे गरम समाडीस म्हणे बावले दाटे बी भरपूर ऊन आहे बाहेर निघण्याचा पण घर थंडावा वाटच म्हणतो. आमने वरे पण घर आहेत खाली बी घर आहेत म्हणता आमले थंडावाच थंडावा आहे. आणि एवढं मोठं गार्डन आहे म्हणतं मागणी साईडले एकदम मस्त हवा आहे सुंदर काही एवढं गरम सारखं वाटत नाही म्हणतं. आणि एसी म्हणतं रूम मध्ये. आपली एसी चालू करल्यावर म्हणा मायला सांग नाही का तुम्ही त्या बिल ना करता एसी बी चालू करतच नाही. इथला काय कंजूस आहेत त्या काय माहिती. मी बोल नाही तिसले मग आता एसी चालू करलेच जा रातले दिनले बी थोडंसं थंड होई नका पण करतच जा म्हणतं लागेल. ती आई खूप कंजूस आहे बा कशी बी कंजूस आहे नुसती. गहन कराय की ना आपण आता काय एवढं कंजूस नाही काय गरज आहे का. काय म्हणे माई अजून मला दिसणं बोलायला नाही म्हणस आई सोबत आज लावणं पडी मला फोन आईले. माई कोणता भाव येलो होता मला सांग ना पडी थोडंसं नेम म्हण. हा नका तसं नका बोल घ्यात मग रे काय सांग दिलं. आई त्या इतक्या घाबरायची तीस ना डायरेक्ट असा फोन माले ना बहीण तो बाबानी गापाई म्हणे असं सांग बहीण कसं ना गापा म्हणतं मी इतली टेन्शन नाही लागलो डायरेक्ट आई तुम्ही न म्हणतं बोला म्हणतं व्यवस्थित सांगा म्हणतं मला समजे नाही राहणं. मग तेव्हा सांगतेस म्हणे बहीण आगोरी बाबा येलो का रे का तुला काय सांगू तो सांगे तुम्ही गच्ची म्हणण्या मोठ्या आहेत तुम्ही गंधुर्यानं कर पण तुम्हाला यश नाही होणं असं तसं त्यानं जेवढं बोललं होतं तेवढं सांग आईने माले. अरे तसं अभ्यास राहा तुमले समजत कसं नाही. हा टोटल म्हणजे काय प्रत्येकलेच असं वाटत असतं मी म्हणजे काय
आणि प्रत्येकला असं वाटच मी सगळं असं करेल म्हणा कोणी करत नाही. मी सगळं असं करता करच बुवा असं असं प्रत्येकनं मनमा गैरसमजाची आहो. आणि मग त्या तसं जनरल बोलतोस मग जसं ते आपल्यासोबत वेळ राहत तसं मग ते आपल्याला लगेच असं बेधीदास ना, त्यामुळे ते आपलं खरं वाटायला लागतं असं राहते. जनरल अभ्यास आहे तुझ्यास ना. हा ना. मला काय एवढं समजत नाही बाबा. हा आणि आई त्या पण म्हणतात म्हणे पौर्णिमाले गडवर येवान असं काय सांगणार आहेत. शनिवार रविवार आहे म्हणे. शुक्रवार शनिवार रविवार जिरा ना बा. काय करतोस म्हणे विचार देखील म्हणे पण दिले काय करतोस. नाही बाबा ऊन कितलंय एवढंसं पोरगं नाही. आणि आईन तेसले त्यावेळी जातील ना तर तेसले म्हणा ते रोपेमा जावा ना रोपेमा येवा ना चढा ना नानमा पडा नाही म्हणा. एकदम आरामतून जा म्हणा रिझर्वेशन करीसन लक्झरीमा. झोपिसन जा झोपिसन या म्हणा तरी बी रोपेवर चढा म्हणा. मालिश करणं पडते सगळं तिकीट वगैरे कर देणं पडते असं. त्या खूप कंजूस आहेत दोन्ही दोन्ही. हा माय खरंच खूप काय पाहते आहेत त्या. त्या तुम्ही सगळं कर दिशात ना तरी बी त्या लांबेनच लावते मी जीव बायती नाको. नाही नाही तिकीट कर देस आणि फोटो वाटला देस ना मोबाईलमा. जेरॉक्स काढलाय आणि त्यासले अजून समजावून तर कंडक्टरला तर काढा ना. हां त्यासले लक्झरी बसनंच कर देस ना डबल सीट ना स्लीपर ना. हा स्लीपरच कर दे अण्णा त्या बी दिवसभर काम करेसन रात्री बसतील मग. नाही कसं आरामशीर झोपतं काय लागत नाही गाडी मग. पण आरामच आज बा असं मनपाट दुखत नाही. चाल मग मला वेळ वेळ आहे ना. पाऊल व्यवस्थित दूध बिस्किट सगळं व्यवस्थित कावडत जायचं येईल बरं का. हा मग सगळं टाइम टू टाइम दे ना. सगळं व्यवस्थित आहे ना. पहिले गाजर बीटनं ज्यूस मगच बाकी दुसरं. त्याला पहिले तेच देस मी. वा मस्त आहे. इलेस ना पण तो मला तर मळमळ बसते नी. नाही चांगलंच असते. रक्त कमी होत नाही काही नाही. मी सगळं म्हणजे त्यांना शरीरले हे नाही राहत ना ते मस्त राहत. आई ना पोणी ना ते आईल म्हणा या बाबा बुबा असं चक्करमा पडीच नको म्हणा. मग मी काय बोलाव नाही तू नाही सांगणार नाही ते मी सुना आडते तू मग रिकामं काम राहस आहे सगळं. ते चालू नजर बांध देतस. हो खरंच आहे ना. तडे मन माहेरले ना तसंच होईन का. हा एक बाईला काय सुंगाडन काय नाही रुमाल मा. तुम्ही डायरेक्ट कपाट उघाडीसन सगळं दिदी देते बाबाले. आणि नंतर नुसती तोंड टोकत बस नाही. एक तास ना कुर्ता डायरेक्ट ती अनगत वेगळी ती सगळं. जे पण होतं ना ते सगळं 1 रुपयाच भराव दिदा आणि तिने सर्व काढीसून दे तिथं. आणि अशी आईन तिचं सारखी हुशार होती ती बी. मग जे बी होतं गरमाची चांग रक्कम भाव सोनं चांदी जे पण होतं किमती वस्तू सर्व दिली होती नी. मग मी सांगी काय राणू तुला तेच सांग राणू ना. मन व्यवस्थित समजा साईले मग. बरं ते जड आजी त्या आरी नाता त्याही घेतात आखो. ताई खरंच काय काय दिले त्यात. नाही आई असं काहीच करावं नाही बंद करा 200 नोट म्हणे 20 निधी के. मग काहीतरी जडपच करते देवी ना त्यांनी झापड्या बसेल निघत. तेच ना मग काही समजत नाही. सांगत ना रडायला लागतात नुसत्या. चल चल म्हणे बॅग रेडी कर रे का. 2 मिनिटं मग आंघोळ करीसन निघस. सगळं ओके तुम्हाला सगळं रेडी. ओ चलो हाय बेबी हम अभी रेडी होते 2 मिनट में. हा 2 मिनिटं मा रेडी वा. दिवसभर नुसतं बोर बस. मोबाईल आहे टीव्ही आहे एवढं मोठं आपलं कॅलेंडर आहे टाइमपास होत नाही तुला. कॅलेंडरच बोलतं भारी आहे मग. जा आंघोळीला जा.